बोच्या गंज लावी तो कुठून काय आणून इतका मोठा घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढव्याला. म्हटलं अरे चादळला निघाला रे. हा काही नाही काही. माईक चौक ऐक हेंद्रे ऐक ना. हॅलो बुवा ए एक ने डोंगर भर तू हाती हाता असं कर तू बुडुंग 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 बुंग बुवा त्याचा बुवा तू तू का बुवा आहे का हेंद्रे? जाती भातीच्या आरक्षणाच्या गोष्टी नाही. हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत. राक्षस डोळे ते कस कोण झालेलं असे बुडुंग 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 बुवा त्याचा बाबा तू एक आंदोलन सुरू झालं तर माहिती आहे का तुम्हाला? हिंदूंमध्ये फूट पाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची. अशी हवा लाखो लोक मुंबईत. मला टेन्शन कायचं माहिती आहे का? हे चौथीन कुठीन जातीन कुठे तसं मला टेन्शन यायचं की याईना आता जाव कुठं. बाबाचा विषयच नाही ना. बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजेत. सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे. आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. हे बाबांचं काम आहे. बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे ते कस कोण झालेलं असे बुडुंग 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 बा त्याचा बाबा तो आहे. हां ते काय विचित्र प्राणी आहे ना तू. तू कोणचा बाबा आहे? तो तेच आहे नाही हो डोंगर बार तू हाती हाता असं कर तू बुडुंग 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 बुंग बुवा त्याचा बुवा तू आहे. तू का बुवा आहे का हेंद्रे? काय अरे तुम्ही आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत. आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना. तू बोलला तो आरक्षणाचा विषय काय? मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेलता बाबा? तेव्हा ती हिंदू माया नव्हती का? मग आपल्या अंतरवालीची ती माया नव्हती हिंदूची? तेव्हा कुठे गेलता? माझ्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा कुठे गेलता तू? हिंदू नाहीत का ते फाशी घेणारे पोरं आत्महत्या केलेले मराठा आरक्षणासाठी? जो बाप शेतात काम करतो पोरं शिकवतो 1% पोरगी हुकल्यावर ती जनावरासारखं रडती. ती हिंदू नाही का रे? ए टिकल्या हिंदू नाही का ती? बोच्या गंज लावी तो कुठून काय आणून इतका मोठा. काय तुला काय बेआकल्यासारखा नथ घालतो का इथं? हे काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठी आहेत. गोरगरीब ओबीसी आहे. 12 बलुतेदार आहेत. 18 पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत. हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वार हे गरीब झेलतात. तुमच्यासारखे येशीत कुलूप लावून आत बसते. हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात. तो यासारखे नाही करीत. तुला घेणंच काय होतं मला काहीच कळत नाही भाऊ. तुला कधी बोललो का मी? तू कोण आहे मला माहीत नाही. तू वर या गळात दिसतो खाली या गळात दिसतो. तुला काही बोललो बी नाही भाऊ मी. हां तू पुढून टिकल्याला मागून लाव कुंकून लाव आम्ही बोलतो नाही बाबा. तुला काही बोललो का बाबा? पत्रकार बांधव मग काही चुकलं का? आम्ही गरिबाची लढाई आहे. गरिबाचे लेकरं आहेत. गरिबाचे लेकराचा आक्रोश लई आहे बाबा. तुला दुःख नाही कळायचं बाबा गरिबाचं आमच्या. 1.5 दिवसात तुला एवढा कळवळा आला. बुचडा बांधला मागून तो आणि पुढून टिकला लावला. तुला एवढा हिंदुत्वाचा कळा आला अय बुवा. उभं आयुष्य आमचं व्हायला जातं. ए हेंद्रे ऐक ना. हॅलो बुवा आमचे लेकरं ज्यावेळेस शिकत आहेत 1% हुकत आहेत का? ए एक ने 1% हुकलं ना वावरी केलंय. किती जण दाखवू तुला वावरी केलेले? ए माईकच तोंडात धरला होता त्यांनी. मी त्याचं भाषणच बघितलं सगळं. माईक चौक ऐक याचा बाबा तो आहे की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.